नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान आणि सुखा समाधानाचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना. मोरपीस दिसायला जितके छान असतात, जितके मनमोहक असतात, तितकेच त्याचे चमत्कारिक फायदे पण आहे. जर तुमच्या कुंडलीत कालसर्प योग आहे, राहूची महादशा आहे, तुमची मुलं जर हट्टी तापट आहे, तुमची लहान मुलं जर रात्री झोपेत दचकून उठताय, घाबरताय, तुमच्या वैवाहिक जीवनात जर दुरावा निर्माण झालेला आहे, तुमच्या प्रवेशद्वारात स्वयंपाकघरात जर वास्तुदोष निर्माण झालेला आहे, तुमच्या सुखमय जीवनासाठी, प्रगतीसाठी, देवघरासाठी ह्याच मोरपिसांचे आज मी तुम्हाला काही तोडगे, काही उपाय या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, 7 मोरपीस घ्यायची आणि ती 7 मोरपीस तुमच्या स्वतःच्या उशीत घालून ठेवायची आणि 7व्या दिवशी ती मोरपीस काढायची आणि पश्चिम दिशेच्या भिंतीवर ती 7ही मोरपीस लावून द्यायची आणि त्याचबरोबर त्या मोरपिसांसोबतच अजून 11 मोरपीस ऍड करायची. म्हणजे त्या 7 लावलेल्या मोरपिसांसोबतच अजून 11 मोरपीसही तुम्ही पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावायची. जर वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झालेला आहे पती पत्नीमध्ये, तर अशा जोडप्यांनी काय करायचं, म्हणजे गोष्ट फार घटस्फोटापर्यंत गेलेली, तर अशा वेळेस अशा जोडप्यांनी त्यांच्या घरात नाचणाऱ्या मोराचं चित्र लावायचं. तसेच घरामध्ये एक राधाकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि त्या मूर्तीलाही मोरपीस लावायचे किंवा बेडरूम मध्ये पश्चिम दिशेच्या भिंतीवर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर एक मोरपीस लावायचा. याच्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढते. तसेच जर तुमच्या कुंडलीत राहू महादशा असेल तर अशांनी त्यांच्या घराच्या वायव्य कोपऱ्यास मोरपीस लावायचे. याच्याने राहूचा जो प्रभाव आहे तो कमी होण्यास मदत होते. जर तुमच्या प्रवेशद्वारात वास्तुदोष असेल तर अशा वेळेस दाराच्या आतल्या बाजूने आणि दाराच्या बाहेरच्याही बाजूने मोरपीस लावायचे. याच्याने वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. तसेच जर तुमची मुले हट्टी व तापट आहे, अशा मुलांच्या माथ्यावर मोरपीस धारण करावा आणि जर तेही शक्य नसेल तर आपण जो हातपंख्याने हवा घालतो बघा, तर त्या हातपंख्यात एक मोरपीस लावायचा आणि त्या मोरपिसाच्या हातपंख्याने मुलांना हवा घालायची. त्यावेळेसही हट्टी आणि तापट मुले शांत होतात. जर तुमच्या स्वयंपाकघरात दोष असेल तर तुम्ही काय करायचं, स्वयंपाकघराचा जो काही नैऋत्य कोपरा आहे त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये लाल धाग्यात एका सफेद कवडी सोबत 2 मोरपीस बांधायचे. जर तुमचा एखादा शत्रू असेल आणि त्या शत्रूला जर तुम्हाला मित्र बनवायचं असेल, त्याच्याशी तुम्हाला गोडीचे संबंध ठेवायचे असतील, तर पुष्प नक्षत्रावर शनिवारी किंवा मंगळवारी रात्रीच्या वेळी एका मोरपिसावर अष्टगंधाने त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आणि सकाळी तो मोरपीस तुम्हाला पाण्यात प्रवाहित करून द्यायचा आहे. तुमचा जो शत्रू असेल तो तुमचा मित्र बनेल. जर लहान मुलं रात्री झोपेमध्ये दचकून उठत असतील, घाबरत असतील, रडत असतील, तर अशा मुलांसाठी एका चांदीच्या ताईतमध्ये एक छोटासा मोरपीस घेऊन तो चांदीच्या ताईतात टाकून द्यायचा आहे आणि तो ताईत सोमवारच्या दिवशी लहान मुलांच्या गळ्यात बांधायचा आहे. याच्याने काय होईल, तुमचे जे रडणारे मूल आहे त्याचं रडणं पूर्णपणे थांबेल आणि त्याला नजरही लागणार नाही. घराच्या प्रगतीसाठी जर तुम्ही घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावले तर घरावर जे काही संकट येणार होती त्या संकटांपासून तुमची मुक्ती होईल. तसेच घराची प्रगती होईल व समृद्धी होईल. देवघरामध्ये जर आपण जी काही देवपूजा करतोय, ज्या पूजापाठचं, ज्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नसेल, तर अशा वेळेस देवघर मोरपिसांनी सजवायचं आणि त्या मोरपिसांना कुंकू लावून पूजन करायचं. याच्याने आपण जी काही देवपूजा करतो, जे काही पूजा सेवा पूजापाठ करतो त्याचं आपल्याला फळ प्राप्त होतं. सुखमय जीवनासाठी बघा, आता पूर्वी वृंदावनात घरोघरी सुख समृद्धी नांदत होती.
मोरपीस कुठेही असो तिथे शुभाची निर्मिती ही होतेच आणि म्हणूनच कार्यक्षेत्रात किंवा आपल्या घरात 6 मोरपिसांची स्थापना करायची। याच्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते व चिंता दूर होते। असा हा मोरपीस छोटासा असतो परंतु खूप उपयुक्त असतो, त्याच्याने घरात सुख समृद्धी वाढते आणि म्हणूनच तुम्ही या मोरपिसांचा अनुभव नक्की घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। स्वामी सेवेविषयी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।